हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजच्या भागामध्ये चिकन बिर्याणी आपण कशी करायची ते बघणार आहोत। अर्धा किलोची परफेक्ट प्रमाण असलेली ही चिकन बिर्याणी आहे। मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, खूप चविष्ट अशी मस्तपैकी मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे। त्यासाठी आपण आता सुरुवात करूया। तर बघूया, तुम्ही बघू शकता की किती सुंदर मसाला तयार झालेला आहे। तो कसा करायचा त्यासाठी मी इथे वापरलेला आहे 4 मोठे चमचे तेल। त्या तेलामध्ये आपल्याला तेल छान गरम झालं की सगळे अख्खे मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये आपण घालणार आहोत बडीशोप 2 चमचे, जिरे 2 चमचे, चक्रीफूल 4 ते 5 घालायचे आहेत, दालचिनी 2 ते 3, मसाला वेलची 4 घालायचे आहेत, त्यानंतर हिरवी वेलची 4 ते 5 घालायचे आहेत, लवंगा 10 ते 12 आणि मिरे सुद्धा 10 ते 12 आपण त्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर आपण तेल छान गरम झालेल्या तेलामध्ये मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहेत। छान मसाले फ्राय झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। तर कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घातलेली आहेत। त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट 2 चमचे आपल्याला वापरायची आहे। ती सुद्धा छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। अतिशय सुंदर आणि चवदार अशी खूप सुंदर चिकन बिर्याणी तयार होते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। त्यामध्ये आता आपल्याला वापरायचा आहे अर्धा किलो कांदा। अर्धा किलो कांद्याची मी पेस्ट करून घेतली होती। बिर्याणीला कांदा आपल्याला जास्तच वापरावा लागतो। तर कांदा थोडासा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त सगळे मसाले आणि कांदा मिक्स झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे। तर 400 ग्राम टोमॅटोची मी इथे पेस्ट करून घेतली होती। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चमचे मीठ घातलेलं आहे, हळद 1 चमचा घालायची आहे, लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार घालणार आहोत। तर 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला त्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर पुदिन्याची पानं आहेत, पुदिना स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। तर एक मुठभर पुदिना आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर 3 टोमॅटो छोटे चिरून घेतले होते मी। इथे गरम मसाला घातलेला आहे, हा चिकनचा मसाला आहे। तर चिकन मसाला घालून टोमॅटो सगळे व्यवस्थित आपल्याला मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिकन अर्धा किलो घेतलं आहे, ते धुवून घेतलं होतं 3 ते 4 पाण्यातनं। तर स्वच्छ धुतलेलं चिकन मसाल्यामध्ये घालून छान मसाला कोट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यावरती थोडासा पुदिना परत घालायचा आहे, पुदिन्याने खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला। वाफत 5 मिनिटं ठेवलं होतं। आता झाकण काढून आपण याच्यावरती कोथिंबीर घातली आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जायफळ। जायफळमुळे बिर्याणीला खूप सुंदर चव येते। हा पदार्थ तुम्ही नक्की वापरा। तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला छान झालेला आहे। आता गॅस बंद करून असंच बाजूला ठेवलं आहे। तर लांब तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 पाण्याने धुवून 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। त्यानंतर इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे। लवंग, मिरे आणि दालचिनी थोडीशी घालायची आहे, त्यामुळे त्याला एक खूप छान चव येते। आता हा धुवून ठेवलेला तांदूळ जो आपण भिजत ठेवला होता तो तांदूळ आपण पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर गरम उकळीच्या पाण्यामध्ये तांदूळ टाकून झाल्यावर छान चमच्याने आपण हलवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी उकळी आलेली आहे। तर थोडासा दाणा आपण दाबून बघणार आहोत। अर्धा कच्चा असा आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे। 80% आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत। बिर्याणीसाठी नेहमी 80% कुक करायचं आहे आणि नंतर आपण वाफेवरती ठेवणार आहोत। दम जेव्हा लावतो त्याच्यामध्ये परत तांदूळ छान वाफून निघतो। तर अशा प्रकारे 80% कुक झालेला तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण नेक्स्ट लेवल करूया। त्यासाठी आपल्याला थर लावायचा आहे बिर्याणीचा। तर इथे छान आपली ग्रेव्ही तयार आहे। त्यामध्ये आपण जो 80% कुक केलेला तांदूळ आहे तो याच्यावरती सगळा व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर मोकळा आणि छान तांदूळ तयार झालेला आहे। खूप सुंदर मोकळी मोकळी अशी बिर्याणी तयार होते। अशा प्रकारे आपण सगळा संपूर्ण तांदळाची इथे लेअर लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ह्याच्यावरती चांगलं तूप टाकायचं आहे किंवा तेलाचा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो। त्यानंतर खाण्याचा रंग घेतलेला आहे मी इथे पिवळा। आपल्याला जो रंग आवडेल त्या रंगाचा आपण वापर करायचा। लाल आणि हिरवा रंग सुद्धा वापरू शकतो, त्याने सुद्धा खूप सुंदर अशी रंगीत बिर्याणी तयार होते। त्यानंतर पुदिन्याची पानं व्यवस्थित टाकून आपण डेकोरेशन करायचं आहे त्याचं। अशा प्रकारे आपण लेअरिंग केले, तळलेला कांदा घातलेला आहे। अतिशय सुंदर अशी छान बिर्याणीची लेअरिंग झालेली आहे। बघू शकता किती सुंदर खूपच सुंदर अशी मस्त चटपटीत चवदार अशी अगदी बाहेरच्यासारखी बिर्याणी इथे तयार आहे। फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।